Student, in our last video we discuss about the elements of the drama and we started the new point, that is a short history of English drama, and our first point is over, that is introduction to English theatre. Now in this video we are going to see the second point, page number 131. Second point is Elizabethan and Restoration Theatre, की एलिझाबेथन एज की साधारणतः एलिझाबेथन एज 16व्या शतकामध्ये चालू झालेलं होतं. आणि रिस्टोरेशन थिएटर, रिस्टोरेशन म्हणजे काय तर पुनरुज्जीवनाचा काळ, की इंग्लंडमध्ये काय झालं तर औद्योगिक क्रांती झाली आणि मग तिथे काय तर ती जी औद्योगिक क्रांती होती की छपाई मशीन सुरुवात झाली आणि मग प्रिंटिंग प्रेस किंवा छपाई मशीन याचा शोध लागण्यात आला आणि मग तो काळ म्हणजे काय तर रिस्टोरेशन पिरियड. मग त्या काळामधलं थिएटर कसं होतं किंवा त्या काळामधला ड्रामा कसा होता तर त्याबद्दलची माहिती in that period, that is Elizabethan period and restoration period, we are going to see the development of theatre in those days. Let us see Elizabethan and Restoration Theatre. These secular morality plays have direct link with Elizabethan प्लेस, की आपण पहिल्या पॉईंटमध्ये पाहिलं काय तर इंग्लिश थिएटर फोक ओरिजिन आहे किंवा मग लोकांनी फक्त एंटरटेनमेंट हे ऑब्जेक्टिव्ह साध्य करण्यासाठी थिएटर ची संकल्पना पुढे आली आणि मग हळूहळू 10व्या शतकाच्या पुढे त्यानंतर 13वं शतक 14वं शतक यामध्ये मोठ्या प्रमाणावर डेव्हलपमेंट होत गेली. आणि सुरुवातीचे जे प्लेज होते तर ते काय होते तर रिलिजियस प्लेज असायचे, की धर्मावर आधारित असे प्लेज असायचे. परंतु त्यानंतरचा जो काळ होता की एलिझाबेथन प्लेज ज्यावेळेस सुरू झाले तर त्यावेळेस धर्मावर आधारित प्लेज नसून काय तर सेक्युलर म्हणजे काय तर धर्मनिरपेक्ष असे प्लेस तिथे म्हणजे ही थीम त्या प्लेसमध्ये असायची. आणि मोरॅलिटी, की काहीतरी मॉरल त्याच्यामधून मिळत असायचं, काहीतरी नैतिक मूल्य त्याच्यामधून आपल्याला मिळत असायचे. दीज सेक्युलर मोरॅलिटी प्लेज हॅव डायरेक्ट लिंक विथ एलिझाबेथन plays. The Renaissance imposed a learned tradition, classical in depth with themes of education, general moral problems and secular politics. की the Renaissance imposed, की हा जो रिनायसन्स पिरियड होता, हा जो रिस्टोरेशन पिरियड होता, पुनरुज्जीवनाचा काळ होता, तर इम्पोज अ लर्नेड ट्रॅडिशन, की ज्या परंपरा आहेत त्या परंपरांवर आधारित प्लेजची निर्मिती झाली किंवा ते सब्जेक्ट त्या प्लेजमध्ये असायचे. किंवा क्लासिकल, की जे काही जुने कल्चर आहे, जुनी जी संस्कृती आहे, ओल्ड कल्चर आहे, तर त्यावर आधारित प्लेज असायचे. त्या क्लासिकल इन डेप्थ विथ थीम ऑफ एज्युकेशन, की प्रॉपरली कशाची थीम होती त्या प्लेजमध्ये किंवा काय सब्जेक्ट असायचे त्या प्लेजचे तर एज्युकेशन. त्यानंतर जनरल मॉरल प्रॉब्लेम्स, की डे टू डे लाईफमधले जे प्रॉब्लेम्स आहेत तर ते डिस्कस केले जात असायचे. अँड सेक्युलर पॉलिटिक्स, आणि जे पॉलिटिक्स होतं त्या काळातलं तर ते धर्मावर आधारित पॉलिटिक्स त्याच्यामध्ये सांगितलं गेलं नाही, तर सेक्युलर पॉलिटिक्स, की धर्मनिरपेक्ष राजकारण हे त्यामध्ये म्हणजे हे प्रामुख्याने हे सगळे विषय त्यामध्ये असायचे. द प्लेज हॅड नथिंग टू डू विथ रिलिजन. आणि एलिझाबेथन एरामधले किंवा रिस्टोरेशन पिरियडमधले जे प्लेज होते तर त्याच्यामध्ये रिलिजन हा सब्जेक्ट कुठेही नव्हता. द प्लेज हॅड नथिंग टू डू विथ रिलिजन. देअर वेअर एक्झाम्पल्स ऑफ बोथ कॉमेडी अँड ट्रॅजेडी, की त्या काळामध्ये जे प्लेज असायचे तर त्या प्लेजचा विषय हा सोशल असायचा, पॉलिटिक्स असायचा, सेक्युलरिझम त्याच्यामध्ये असायचं, एज्युकेशन असायचं, क्लासिक्स त्याच्यामध्ये दाखवलं गेलं आणि
त्यामध्ये रिलिजनला कुठलाही थारा नव्हता, धर्माला कुठलाही थारा नव्हता. आणि कॉमेडी आणि ट्रॅजेडी ही म्हणजे कॉमेडी प्लेज त्या काळामध्ये मोठ्या प्रमाणावर पुढे आले किंवा ट्रॅजिक प्लेजसुद्धा त्या काळामध्ये पुढे आले. थॉमस केड, क्रिस्टोफर मार्लो अँड विल्यम शेक्सपियर आर द प्राईम ड्रॅमॅटिस्ट ऑफ धिस एरा, की या काळाचे एलिझाबेथन एजमधले थॉमस किड, त्यानंतर क्रिस्टोफर मार्लो अँड विल्यम शेक्सपियर्स आर द प्राईम ड्रॅमॅटिस्ट ऑफ धिस एरा, की त्या काळाचे प्रामुख्याने हे सगळे नाटककार होते. इट वॉज किड who discover how easily blank verse might be converted into a useful theatrical medium, which Shakespeare used brilliantly in all his plays. की जे ब्लँक वर्स आहे की काही ठिकाणी फक्त शब्द नसून फक्त ॲक्शन तिथे असायचे, की ब्लँक वर्स जे असायचं तर ते कसं आपण प्रामुख्याने प्रॉमिनंटली यूज करू शकतो, तर त्याचा वापर सगळ्यात पहिल्यांदा थॉमस किडनी त्याच्या प्लेजमध्ये केला. की जे ब्लँक वर्स आहे तर इट might be converted into useful theatrical medium, which Shakespeare used brilliantly in all his plays. की शेक्सपियरनी त्याच्या बऱ्याचशा प्लेजमध्ये ब्लँक वर्सचा वापर हा केलेला आहे. ट्रॅजेडी डेव्हलप्स इन द हँड्स ऑफ किड अँड मार्लो, की थॉमस किड, मार्लो यांनी ट्रॅजिक प्लेजसुद्धा त्या काळामध्ये लिहिलेले होते. कॉमेडी हॅड ऑल्सो प्रोसिडेड बियॉन्ड रस्टिक ह्युमर, आणि कॉमेडीमध्ये काय तर त्या काळचा जो ग्रामीण जीवनाचा जो विनोद होता, रस्टिक ह्युमर जो होता, तर त्याही पलीकडे जाऊन सेंटिमेंटल कॉमेडी किंवा कॉमेडी ऑफ मॅनर, की रिअलिस्टिकनेस त्याच्यामध्ये इंट्रोड्यूस करून देण्यात आला, किंवा सेंटिमेंटल कॉमेडी, संवेदनाक्षम कॉमेडी प्लेज त्या काळामध्ये मोठ्या प्रमाणावर पुढे आले. बट बाय द 90s ऑफ द 16th century, की 1690sमध्ये द थिएटर इन England was fully established, but complicated condition govern the activities of the dramatist. की 1690sमध्ये काय तर इंग्लंडमधले जे थिएटर होते तर ते फुल्ली एस्टॅब्लिश झालेले होते, की प्रॉपरली तिथे कॉमेडी प्लेज, ट्रॅजिक प्लेज हे त्या थिएटरमध्ये परफॉर्म केले जायचे. परंतु काय तर बट कॉम्प्लिकेटेड कंडिशन गव्हर्न द ॲक्टिव्हिटीज ऑफ द ड्रॅमॅटिस्ट, की काही कॉम्प्लिकेटेड कंडिशनमुळे काय तर जे ड्रॅमॅटिस्ट लोक होते तर त्यांच्यावर त्याचा परिणाम झालेला होता. लेट अस सी द नेक्स्ट पॅरेग्राफ. द पब्लिक थिएटर ऑफ द 16th century differed in many important ways from the modern theater, की द पब्लिक थिएटर ऑफ द 16th century differ, की इन मेनी इम्पॉर्टंट वेज फ्रॉम द मॉडर्न थिएटर, की त्या काळचे 16th centuryमधले जे पब्लिक थिएटर होते तर ते बरेचसे वेगळे होते मॉडर्न थिएटरपेक्षा. त्याची जे स्ट्रक्चर होतं तर ते बऱ्यापैकी जुनं होतं, की त्यामध्ये कर्टन्स नव्हते किंवा ओपन थिएटर असायचे, सगळीकडून ऑडियन्स बसलेला असायचा, अशा पद्धतीचे ते थिएटर होते. इट वॉज ओपन टू स्काय, की ओपन थिएटर होते. विदाउट आर्टिफिशियल लाईटिंग, की तिथे कुठले कृत्रिम लाईट्स नसायचे, ओपन थिएटर होते. त्यानंतर द स्टेज वॉज अ रेज प्लॅटफॉर्म विथ द रिसेस ॲट द बॅक सपोर्टेड बाय पिलर्स. आणि काय स्टेज म्हणजे काय असायचं तर रेज प्लॅटफॉर्म असायचा, की प्रेक्षक ऑडियन्स खाली बसलेला असायचा आणि त्यापासून थोडासा उंचावर काय असायचं तर स्टेज असायचं, रेस प्लॅटफॉर्म असायचा. आणि काय द रिसेस ॲट द बॅक सपोर्टेड बाय पिलर्स, की काही तिथे खांब लावलेले असायचे, अशा पद्धतीची स्टेजची रचना त्या काळामध्ये होती. देर वॉज नो कर्टन्स अँड द मेन प्लॅटफॉर्म कुड बी सराउंडेड ऑन 3 sides बाय द ऑडियन्स, की त्या स्टेजमध्ये कुठेही कर्टन्स वगैरे नसायचे आणि काय तर 3 sides ऑफ दॅट स्टेज इज सराउंडेड बाय द ऑडियन्स, की तिन्ही साईडनी काय असायचं तर ऑडियन्स बसलेला असायचा. अराउंड द थिएटर देर वेअर गॅलरीज, की
त्या थिएटरच्या अराउंड द थिएटर देअर वेअर गॅलरीज, की त्या थिएटरच्या सभोवताली काय असायच्या तर गॅलरीज असायच्या. इन द 17th सेंचुरी द एन्क्लोज थिएटर गेन इम्पॉर्टन्स, आणि मग 16th सेंचुरीचं अशा पद्धतीचे थिएटर होते. 17th सेंचुरीमध्ये काय झालं तर क्लोज थिएटरला महत्त्व आलं. देर वॉज इन्क्रीजिंग अटेन्शन टू सिनेक डिव्हाइस ॲट थिएटर बिकम प्रायव्हेट, आणि देर वॉज इन्क्रीजिंग अटेन्शन टू सिनेक डिव्हाइस, की प्रत्येक 17th सेंचुरीमध्ये काय झालं तर जे प्लेज होते तर त्यामध्ये वेगवेगळे सीन डेव्हलप केले गेले किंवा सीन त्याच्यामध्ये इन्क्लूड करण्यात आले, आणि मग त्याला वेगळं महत्त्व दिलं गेलं, आणि त्यातून मग काय थिएटर बिकम प्रायव्हेट, की थिएटरची निर्मिती, की क्लोज थिएटर आले आणि थिएटर हे प्रायव्हेट होत गेले. की प्रायव्हेट थिएटर म्हणजे काय तर तिथे तिकीट काढून बसणे आणि मग प्ले पाहणे किंवा मग तिथे असणाऱ्या सुविधा ऑडियन्ससाठीच्या, तर अशा पद्धतीचे थिएटर त्या काळामध्ये पुढे आले. शेक्सपिरियन एरा केम इन टू एक्झिस्टन्स इन द 16th सेंचुरी, की एलिझाबेथन एज जे आहे ते 16th सेंचुरीचं आहे. एलिझाबेथन एज म्हणजेच काय तर शेक्सपिरियन एज किंवा शेक्सपिरियन एरा. मग शेक्सपिरियन एज इज introduced in the 16th century to the public theater. He wrote for the contemporary theater, की शेक्सपियर त्या काळामध्ये त्या काळचं जे समकालीन थिएटर होते तर त्याच्यासाठी तो लिहू लागला. मॅनिप्युलेटिंग द एलिझाबेथन स्टेज विथ ग्रेट रिसोर्स अँड इन्व्हेन्शन, की एलिझाबेथन एजमधले सुरुवातीचे जे काही ड्रामाज होते, सुरुवातीचे जे काही प्लेज होते तर त्यावर आणखीन त्याच्यावर काय तर वेगवेगळं प्रयोग करण्यात आले किंवा वेगळे सब्जेक्ट हाताळण्यात आले. शेक्सपियरनी मॅनिप्युलेट केले, की काहीपेक्षा सरस असे प्लेज त्यांनी त्याच्या काळामध्ये लिहिले, की एलिझाबेथनमध्येच पुढे शेक्सपियर आला आणि शेक्सपियरनी आधीच्या काळचे जे प्लेज होते त्याहीपेक्षा सरस असे प्लेज प्रेक्षकांसमोर आणले. कंटेम्पररी टू हिम वॉज बेन जॉन्सन, आणि त्याच्या समकालीन आणखीन जो ड्रॅमॅटिस्ट होता तर त्याचं नाव काय होतं तर बेन जॉन्सन नावाचा ड्रॅमॅटिस्ट होता. अ क्लासिसिस्ट, की जो क्लासिक प्लेससाठी ओळखला जात असायचा. क्लासिसिस्ट, अ मोरॅलिस्ट अँड अ रिफॉर्मर ऑफ ड्रामा, की शेक्सपियरच्या समकालीन की शेक्सपियर बरोबरच्याच एजमधला कोण होता तर बेन जॉन्सन होता, की जो क्लासिसिस्ट होता, की क्लासिक प्लेज त्यांनी इंट्रोड्यूस करून दिलेले होते. मोरॅलिस्ट होता, की काहीतरी त्याच्या प्लेजमधून मॉरल मिळायचं, आणि काय तर रिफॉर्मर ऑफ द ड्रामा, की जे आधी एलिझाबेथन एजमधले जे काही ड्रामाज होते, ज्या थॉमस किड किंवा मॉर्लो त्यांचे जे प्लेज होते त्याहीपेक्षा आणखीन सरस प्लेज की आणखीन चांगले प्लेज त्यांनी दिलेले होते. इन कॉमेडी जॉन्सन्स जीनियस इज फाउंड ॲट इट्स बेस्ट अँड हिज इन्फ्लुएन्स वॉज कन्सिडरेबल, की बेन जॉन्सनचे ज्या कॉमेडीज होत्या तर त्या फाउंड इट बेस्ट, की अत्यंत उत्तम अशा कॉमेडीज त्यांनी लिहिलेल्या होत्या. अँड हिज इन्फ्लुएन्स वॉज कन्सिडरेबल, की त्याचा जो प्रभाव आहे तर तो वाखाणण्याजोगा होता, की कन्सिडरेबल असा त्याचे प्रयोग हे होते. द रिस्टोरेशन ड्रॅमॅटिस्ट लीन स्ट्रॉंगली अपॉन हिम, की रिस्टोरेशन ड्रॅमॅटिस्ट, की त्यानंतर जो पुनरुज्जीवनाचा काळ होता, की एलिझाबेथन एज नंतरचा 17th सेंचुरीचा रिस्टोरेशन पिरियड होता, तर ड्रॅमॅटिस्ट लीन स्ट्रॉंगली अपॉन हिम, की त्याच्यावर अवलंबून होते, की त्याच्या प्लेजचं अनुकरण रिस्टोरेशन एरामधल्या ड्रॅमॅटिस्टने केलेलं होतं. लेट अस सी द नेक्स्ट पॅरेग्राफ ऑन पेज नंबर 132. Closing of theatre by the Puritans in 1642 brought this greatest of all period in the history of English drama to an एंड, की क्लोजिंग ऑफ द थिएटर्स बाय द प्युरिटन्स, की साधारणतः एलिझाबेथन एजमध्येच की 1642मध्ये काय झालं तर कुठेतरी ऱ्हास किंवा उतरती कळा थिएटरला आलेली होती, आणि मग त्यामध्ये काय तर थिएटर बंद करण्यात आलेले होते, की जे प्युरिटन्स होते. प्युरिटन्स म्हणजे काय, जे धर्मांध लोक होते, की धर्मावर आधारित होते, की त्या काळामध्ये रिलिजियस प्लेज नव्हते, सोशल पॉलिटिकल विषय हाताळले जायचे, आणि मग जे धर्मांध लोक होते प्युरिटन्स होते तर त्यांनी
थिएटरवर बंदी आणली किंवा नाटकांवर बंदी आणली आणि ब्रॉट धिस ग्रेटेस्ट ऑफ ऑल पिरियड इन द हिस्ट्री ऑफ इंग्लिश ड्रामा टू अँड एंड, की असं वाटू लागलं की आता इथून पुढे ड्रामाज होणार नाहीत किंवा प्लेज परफॉर्मन्स होणार नाहीत असं वाटू लागलं. विथ द सिव्हिल वॉर्स नो थिएटर्स एक्झिस्ट बिटवीन 1642 टू 1660, की त्या काळामध्ये जे सिव्हिल वॉर झाले की अंतर्गत जी युद्ध झाली त्या इंग्लंडमध्ये, तर त्या सिव्हिल वॉरमध्ये कुठल्याही प्रकारची नाटकं किंवा थिएटर्स त्या काळामध्ये एक्झिस्ट नव्हते, की अस्तित्वात नव्हते. द नेक्स्ट फेज विच ॲपियर्ड आफ्टर द रिस्टोरेशन प्रोड्यूस अ व्हेरी डिफरंट काइंड ऑफ ड्रॅमॅटिक लिटरेचर. आणि मग त्यानंतर 17th सेंचुरीमधले जे जो रिस्टोरेशन पिरियड होता, तर त्या काळामध्ये मात्र पुन्हा एकदा वेगवेगळे ड्रॅमॅटिस्ट, वेगवेगळे प्लेज हे इंट्रोड्यूस करून देण्यात आले. ड्रॅमॅटिस्ट लाईक चॅपमन, थॉमस मिडल्टन, वेबस्टर अँड डेकर वेअर ॲट द फोरफ्रंट. आणि मग 17th सेंचुरीमधले हे सगळे जे किंवा रिस्टोरेशन पिरियडमधले हे जे सगळे ड्रॅमॅटिस्ट आहेत की काय, चॅपमन, थॉमस मिडल्टन, वेबस्टर अँड डेकर वेअर ॲट द फोरफ्रंट, की हे सगळे काय होते तर पुढे चालून आलेले ड्रॅमॅटिस्ट होते किंवा त्यांनी लिटरेचरमध्ये अनेक ड्रामाज लिहिले आणि ते पॉप्युलराईज झाले त्या काळामध्ये. वेन चार्लस सेकंड कम बॅक विथ द रिस्टोरेशन ऑफ 1660s द थिएटर्स वेअर रिओपन. आणि चार्लस सेकंड याच्या काळामध्ये की इंग्लंडमध्ये राजेशाही किंवा राजवट होती. आफ्टर दॅट सिव्हिल वॉर, की 1660मध्ये सिव्हिल वॉर संपलं आणि मग चार्लस सेकंडच्या हातामध्ये सत्ता आली आणि त्या काळामध्ये रिस्टोरेशन एरा होता, रिस्टोरेशन पिरियड होता आणि त्या काळामध्ये थिएटर्स वेअर रिओपन, पुन्हा एकदा थिएटर्स उघडे करण्यात आले, पुन्हा एकदा थिएटर्स सुरू झाले. द रिस्टोरेशन कॉमेडी अचीव इट्स पेक्युलियर एक्सेलन्स. आणि रिस्टोरेशन कॉमेडी की त्या काळामध्ये लिहिली गेलेली कॉमेडी, तर त्याला अत्यंत महत्त्व प्रदान करण्यात आलं किंवा महत्त्वपूर्ण ती कॉमेडी किंवा उत्कृष्ट असे कॉमेडीज त्या काळामध्ये लिहिल्या गेल्या किंवा परफॉर्मन्स करण्यात आल्या. ड्रामा डेव्हलप इनटू क्लास ड्रामा विथ अप्पर क्लास इथॉस, की ड्रामा डेव्हलप इनटू क्लास ड्रामा, की त्या काळची जी नाटकं होती तर ते क्लास ड्रामा म्हणून डेव्हलप झाले. आणि काय, विथ अप्पर क्लास इथॉस, की पूर्वीच्या काळी एलिझाबेथन एजमध्ये फक्त अप्पर क्लाससाठी असणारे ड्रामाज किंवा अप्पर क्लास पीपल जाणार, ते ड्रामा एन्जॉय करणार असं नव्हता. सर्वांसाठी तो ड्रामा खुला झाला, की मिडल क्लास पीपलसुद्धा नाटकांना जाऊ लागले, त्याचं परीक्षण ॲनालिसिस करू लागले किंवा त्याबद्दल चर्चा करू लागले. आणि मग एक प्रकारे काय तर रिस्टोरेशन एरामध्ये ड्रामा हा जो लिटररी फॉर्म होता तो सर्वोच्च शिखरावर होता. इट लास्टेड बियॉन्ड धिस पिरियड इन टू द फर्स्ट डिकेड ऑफ 18th century. Comedy in the early 18th century decline into sentimentalism, की त्यानंतर मग 18वं शतक की 18व्या शतकामध्ये जी कॉमेडी होती तर ती कॉमेडी न राहता कुठेतरी संवेदनक्षम अशी होत गेली. सेंटिमेंटॅलिझम त्याच्यामध्ये आला किंवा कॉमेडी ऑफ मॅनर त्याच्यामध्ये आला, की एक रिअलिस्टिकनेस त्याच्यामध्ये येऊ लागला, की मिडल क्लास पीपलसाठी किंवा मिडल क्लास पीपलचे जे वेगवेगळे विषय आहेत की त्यांचे ज्या डिफिकल्टीज आहेत तर त्याच्यामधून डिस्कस करण्यात आल्या. इट बिकम कॉमेडी ऑफ मॅनर्स, की कॉमेडी ऑफ मॅनर्स म्हणजे काय तर रिअलिझम त्याच्यामध्ये आला, वास्तववाद त्याच्यामध्ये आला आणि कुठेतरी मिडल क्लास पीपल रिप्रेझेंट होऊ लागला त्या ड्रामामधून, की मिडल क्लास पीपलचे प्रॉब्लेम्स, डिफिकल्टीज त्याच्यामधून डिस्कस करण्यात आल्या. जॉर्ज इथर्ज वॉज इट्स मोस्ट इम्पॉर्टंट एक्सपोनंट, की 18th सेंचुरीमध्ये जॉर्ज इथर्ज वॉज इट्स मोस्ट इम्पॉर्टंट एक्सपोनंट, की हे जे जॉर्ज इथर्ज आहेत हे ड्रॅमॅटिस्ट त्या काळामध्ये मोठ्या प्रमाणावर लोकप्रिय झाले. फ्रॉम सच डेप्थ द ड्रामा वॉज रेस्क्यूड बाय ऑलिव्हर गोल्डस्मिथ अँड रिचर्ड शेरिडन, की त्याच काळामध्ये ऑलिव्हर गोल्डस्मिथ आणि रिचर्ड शेरिडन यांनीसुद्धा
वेगवेगळे ड्रामाज लोकांसमोर आणले किंवा ऑडियन्ससमोर आणले आणि काय तर त्यांच्या ड्रामाजमध्ये एक प्रकारची डेप्थ होती. सच डेप्थ द ड्रामा वॉज रेस्क्यूड बाय ऑलिव्हर गोल्डस्मिथ अँड रिचर्ड शेरिडन, की रिचर्ड शेरिडन आणि ऑलिव्हर गोल्डस्मिथनी पण वेगवेगळे ड्रामाज रिप्रेझेंट केले, त्यांचे प्लेज परफॉर्म करण्यात आले आणि एक प्रकारची डेप्थ त्याच्यामध्ये आढळून येते. With Sheridan, something of the brilliance of restoration dialogue written into comedy, but with more genial atmosphere. की शेरिडनचे जे ड्रामा होते तर त्याच्यामध्ये कॉमेडी होती, परंतु त्या कॉमेडीमध्ये पण काय होतं तर एक प्रकारचा ब्रिलियन्स होता, एक प्रकारचा वीट ह्युमर असं कॉम्बिनेशन त्याच्या कॉमेडीजमध्ये असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. द कॅरेक्टर वेअर फर्मली प्रेझेंटेड विथ क्लॅरिटी, की त्याच्यामधले जे कॅरेक्टर होते, त्याच्या ड्रामामधले जे कॅरेक्टर होते दे वेअर फर्मली प्रेझेंटेड थ्रू आउट द ड्रामा, रेमिनिसन्स ऑफ जॉन्सन्स बट विथ नो डेप्थ इन शेरिडन्स वर्ल्ड, की जॉन्सनचे जे प्ले होते तर त्याच काळामधले जे जॉन्सनचे प्ले होते तर ते सुद्धा अत्यंत प्रभावीपणे मांडलेले होते आणि मग शेरिडनच्या पुढे हे जॉन्सनचे प्ले जास्त प्रभावी असलेले दिसून येतात. नो न्यू इंटरप्रिटेशन ऑफ ह्युमन नेचर इन धिस ही वॉज नियरर टू ऑस्कर वाइल्ड दॅन टू जॉन्सन, की अशा पद्धतीचं इथे कंपॅरिझन दिलेलं आहे की शेरिडनचे प्लेज, त्यानंतर जॉन्सनचे प्लेज आणि ऑस्कर वाइल्डचे प्लेज, की काही प्लेजमध्ये काही नाविन्य असं नव्हतं किंवा न्यू इंटरप्रिटेशन नव्हतं. काही प्लेज हे अत्यंत ब्रिलियन्स होते, की शेरिडनचे काही प्लेज खूप ब्रिलियन्स प्लेज असलेले दिसून येतात. तर अशा पद्धतीने 18th सेंचुरीमध्ये कशा पद्धतीने ड्रामाज होता तर ते इथे सांगितलेलं आहे. द थर्ड पॉईंट इज मॉडर्न थिएटर. The modern theatre, with its picture frame stage, its actresses taking female parts, its movable scenery designed to create a visual image of the local of each scene, and its artificial light was developed during the restoration period. आणि आता मॉडर्न थिएटर कसे होते किंवा मॉडर्न एरामधले ड्रामाज कसे होते तर त्याचं आपल्याला इथे डिस्क्रिप्शन दिलेलं आहे की मॉडर्न थिएटर विथ इट्स पिक्चर फ्रेम स्टेज, की मॉडर्न थिएटर हे कसे होते तर छान असे पिक्चर स्क्वेअर, की आपल्याला ते जे स्टेज होते तर ते अत्यंत विलोभनीय होते किंवा ते अत्यंत पाहण्याजोगे असे होते की त्यातून चांगला अनुभव येईल असे स्टेज होते. इट्स ॲक्ट्रेसेस टेकिंग फिमेल पार्ट्स, की फिमेल ॲक्ट्रेसेस तिथे येऊ लागलेल्या होत्या, की सुरुवातीच्या काळामध्ये मेल ॲक्टरच काय करायचे तर फिमेल पार्ट करत असायचे, परंतु मग मॉडर्न थिएटरमध्ये फिमेल ॲक्ट्रेसेस टेकिंग फिमेल पार्ट्स, की स्त्रिया देखील नाटकांमध्ये येऊ लागल्या, नाटकांमध्ये कामं करू लागल्या. इट्स मूवेबल सिनरी डिझाईन टू क्रिएट अ व्हिज्युअल इमेज, आणि काय तर वेगवेगळे कर्टन्स किंवा मूवेबल सिनरी डिझाईन क्रिएट व्हिज्युअल इमेज, आणि काय तर वेगवेगळ्या सीनला आधारित काय तर चित्ररूप तयार करणे आणि मग तो मागे सीन असणे, तर त्यातून एक प्रकारचा व्हिज्युअल इफेक्ट समोर येत असायचा. ऑफ द लोकल ऑफ ईच सीन अँड इट्स आर्टिफिशियल लाईट वॉज डेव्हलप ड्युरिंग द रिस्टोरेशन पिरियड, आणि काय तर कृत्रिम लाईटसुद्धा तिथे मोठ्या प्रमाणावर वापरले जाऊ लागले आणि त्यामधून मॉडर्न थिएटर हे काय झालं तर अत्यंत डेव्हलप होत गेलं. देअर इज क्लीन इन्फ्लुएन्स ऑफ फ्रान्स इन थिएटर, द ऑडियन्स अँड द थीम्स, आणि काय तर फ्रान्समधले जे थिएटर्स आहेत, फ्रान्सची जी नाट्य परंपरा आहे तर त्याचा इन्फ्लुएन्स इंग्लंड थिएटरवर झालेला दिसून येतो, की फ्रान्स झालं, रोमन झालं, यांच्या थिएटरचा इन्फ्लुएन्स इंग्लंडच्या थिएटरवर असलेला दिसून येतो. द ड्रामा ऑफ द अर्ली 19th century वॉज ऑन द होल ऑन द वे टू डिक्लाइन बिकॉज ऑफ मेनी कॉजेस. परंतु पुन्हा एकदा 19व्या शतकामधलं जे
थिएटर होतं किंवा जो ड्रामाज होता तो कुठेतरी त्याला उतरती कळा लागलेली होती, कुठेतरी त्याचा ऱ्हास होत चाललेला होता. द थिएटर वॉज होम मेनली टू इरेग्युलर स्पेक्टॅकल्स, मेलोड्रामा अँड फार्स. आणि साधारणतः 16व्या शतकात, 17व्या शतकात आणि 18व्या शतकामध्ये कॉमेडी आणि ट्रॅजेडी याचं हे परफॉर्म केलं जायचं किंवा सोशल, पॉलिटिकल असे सब्जेक्ट तिथे हाताळले जायचे, मिडल क्लास पीपलचे सब्जेक्ट हाताळले जायचे. परंतु इन द 19th सेंचुरी दॅर इज ओनली द होम थिएटर्स, की साधारणतः घरामध्येच नाटकं ही परफॉर्म केली जायची किंवा पाहिली जायची. आणि काय तर द मेन सब्जेक्ट ऑफ दॅट ड्रामाज आर मेलोड्रामा अँड फार्स, की कुठेतरी उपहास किंवा मेलोड्रामा, की कुठेतरी दुःखाची झालर किंवा दुःखाची किनार त्या नाटकांना असायची. आणि त्यामुळे कुठेतरी उतरती कळा लागलेली दिसून येते 19व्या शतकात. अ सिम्पल एक्सटर्नल रिझन कॅन बी फाउंड इन द मोनोपली हेल्ड बाय द टू हाऊसेस, कॉन्व्हेंट गार्डन अँड ड्युरी लेन फॉर द परफॉर्मन्स ऑफ सिरियस ड्रामा. आणि त्या काळामध्ये कॉन्व्हेंट गार्डनमध्ये काय केलं जायचं तर सिरियस प्लेज हे परफॉर्म केले जायचे. द ऑडियन्स विच गॅदर्ड टू द 19th century theater had not द इंटेलिजन्स ऑर द इमॅजिनेशन ऑफ द एलिझाबेथन ऑडियन्स. आणि ऑडियन्सचं पण कंपॅरिझन इथे केलेलं आहे की एलिझाबेथनमधला जो ऑडियन्स होता तर तो अत्यंत ब्रिलियन्स होता किंवा त्यांच्यामध्ये सुद्धा काय होती तर इमॅजिनेशन पॉवर होती. परंतु हे जे मॉडर्न एज आहे तर तिथे किंवा 19th centuryमधलं जे थिएटर आहे तर तिथे तिथला जो ऑडियन्स होता तर तो इतका इमॅजिनेटिव्ह नव्हता किंवा इतका ब्रिलियन्स नव्हता. कुठेतरी थिएटरला उतरती कळा लागलेली होती किंवा 19th centuryमध्ये काय तर मेलोड्रामाज किंवा फार्स त्या ड्रामाचे मुख्य विषय हे होते. द डेंजर इन द 19th century theater was that above all it was unrelated to the life of the time. आणि काय तर कुठेतरी सगळं असं डिसमिस झाल्यासारखं किंवा डिस्ट्रॉय झाल्यासारखं किंवा निराशामय जीवन लोकांचं अशा पद्धतीचं की फारसं कोणी इंटरेस्टेड नाही किंवा कला क्षेत्रामध्ये फारसं इंटरेस्टेड नाही, लिटरेचरमध्ये फारसं इंटरेस्टेड नाही, ऑडियन्स पण नाही आणि ड्रॅमॅटिस्ट पण नाही, अशा पद्धतीचं 19th centuryचं काय होतं तर थिएटर होतं किंवा त्या काळची नाट्य परंपरा असलेली दिसून येते. द चेंज इन द स्ट्रक्चर ऑफ द सोसायटी हॅड सो मॉडिफाईड द ह्युमन पर्सनॅलिटी इट सेल्फ दॅट अ न्यू इंटरप्रिटेशन वॉज इसेन्शियल. आणि काय तर लोकांचं जीवन बदललेलं होतं 19th centuryमध्ये. कुठेतरी मॉडर्नायझेशन दिसत होतं किंवा त्या मॉडर्नायझेशनमुळे पण काय तर डिप्रेशन, फ्रस्ट्रेशन किंवा लोनलीनेस असा लोकांमध्ये आलेला होता. आणि मग कुठेतरी ड्रामामध्ये बदल होणं गरजेचं होतं किंवा त्या सब्जेक्टमध्ये, ड्रामाच्या सब्जेक्टमध्ये बदल होणं गरजेचं होतं. इब्सेन द ग्रेट नॉर्वेजियन ड्रामॅटिस्ट ऑफ द 19th century. आणि मग या 19th centuryमध्ये जे ड्रामॅटिस्ट होते तर त्यांचं वर्क इथे सांगितलेलं आहे. त्यामध्ये प्रामुख्याने काय तर इब्सेन हू इज द नॉर्वेजियन ड्रॅमॅटिस्ट, की नॉर्वेमधला हा ड्रॅमॅटिस्ट होता. 19th centuryमधला डॉमिनंट ड्रॅमॅटिस्ट होता. डॉमिनेट्स द मॉडर्न ड्रामा, की मॉडर्न जो 19th centuryचा ड्रामा आहे तर त्यामधला एक पॉप्युलराइज ड्रॅमॅटिस्ट किंवा वेल नोन ड्रॅमॅटिस्ट म्हणून इब्सेनला ओळखलं जातं. नॉर्वेजियन ड्रॅमॅटिस्ट आहे तो. ही डेव्हलप्स मॉडर्निस्ट रियालिस्ट सोशल अँड सायकोलॉजिकल ड्रामाज लाईक द डॉल्स हाऊस, घोस्ट अँड ॲन एनिमी ऑफ द पीपल. आणि इब्सेनचे काही एक्झाम्पल्स दिलेले आहेत, काही ड्रामाज इथे सांगितलेले आहेत. प्रामुख्याने त्याच्या ड्रामाचा विषय काय होता तर सोशल म्हणजे सामाजिक प्रश्न हाताळलेले होते किंवा रियालिझम त्यांनी हाताळलेलं होतं, वास्तववाद त्यांनी हाताळलेला होता. सोशल अँड सायकोलॉजिकल म्हणजे मानसिक मनावर आधारित, की त्या कॅरेक्टर्सच्या मनामध्ये काय चाललेलं आहे तर ते अत्यंत प्रभावीपणे त्यांनी मांडलेलं होतं. आणि मग त्याचे ड्रामाज जर आपण पाहिले तर डॉल्स हाऊस हा पॉप्युलर ड्रामा आहे. त्यानंतर घोस्ट आणि काय
अन एनिमी ऑफ द पीपल हा तुम्हाला अभ्यासायला आहे, त्याच्यातला थोडा पार्ट तुम्हाला अभ्यासायला आहे. दे आर फार मोर सुटेबल इन स्टेजक्राफ्ट अँड प्रोफाऊंड इन थॉट दॅन एनिथिंग इन द मॉडर्न इंग्लिश थिएटर, की खूप पलीकडचा असा विचार करणारे असे हे ड्रामॅटिस्ट होते, की इब्सेन हा एक वेगळा ड्रामॅटिस्ट म्हणून त्या काळामध्ये पाहायला मिळतो. बट इट वॉज ओनली जॉर्ज बर्नार्ड शॉ हू वॉज डीपली इन्फ्लुएन्स्ड अँड अफेक्टेड बाय इब्सेन्स इनोव्हेटिव्ह कॉन्ट्रिब्युशन्स अँड एक्सपेरिमेंटेशन. परंतु काय तर त्याच काळामधला जॉर्ज बर्नार्ड शॉ हा सुद्धा होता, की इब्सेन नंतरचा हा जॉर्ज बर्नार्ड शॉ होता आणि इब्सेनचा इन्फ्लुएन्स त्याच्यावर होता. अफेक्टेड बाय इब्सेन्स इनोव्हेटिव्ह कॉन्ट्रिब्युशन अँड एक्सपेरिमेंट्स, की इब्सेननी जे वेगवेगळ्या विचार मांडले, सायकोलॉजिकल रिअलिझम हे जे विचार मांडले, तर असा एक्सपेरिमेंटल असा हा ड्रामॅटिस्ट होता आणि त्याचा इन्फ्लुएन्स कोणावर होता तर जॉर्ज बर्नार्ड शॉवर होता. इन दिस वे वी विल डिस्कस सम remaining part in our next video. All of you again read the Restoration era, Elizabethan age and also modern theatre. Thank you.